तेवढ्यात राजने तिचा हात पकडला आणि तिच्या बोटांना पट्टी बांधू लागला, म्हणजे ती पतंग उडवताना मांजा लागणार नाही. त्याने फिरकी प्रीतीकडे दिली आणि प्रियाला पतंग उडवायला शिकवू लागला. तिळाचे लाडू खाल्ले का नाही, राजने अचानक विचारलं. प्रियाला नेहमीच आश्चर्य वाटायचं की तो अचानक विषय कसा बदलतो. नाही. का? खूपच कडक होते, फुटतच नव्हते. मी घरच्या घरी बनवूया म्हटलं होतं, पण कुणी ऐकलं नाही, प्रिया निराशपणे म्हणाली. तिळाचे लाडू खूप आवडतात? हो. ठीक आहे, चल मग. कुठे घ्यायला? नाही जाणार, मला नाही चालवायचं. प्रिया आता काही बोलली नाही. हळूहळू त्याच्यासोबत पतंग उडवू लागली. दरम्यान राजच्या मदतीने तिने एक पतंग कापला तर ती आनंदाने जोरात ओरडू लागली. ती इतकी खुश झाली की तिने मांजा सोडून दिला आणि उत्साहात थेट राजच्या गळ्यात पडली. अचानक असं होतंय हे पाहून राज थोडा दचकला, पण लगेचच एका हाताने प्रियाला आपल्या बाहूमध्ये सावरलं आणि दुसऱ्या हाताने मांजा पकडून ठेवला. हे दृश्य पाहून राजेश्वरीजी लगेच तिथे आल्या. त्यांनी राजच्या हातातून मांजा घेतला आणि सगळ्यांना शिटी वाजवायला इशारा केला. मग सगळ्यांनी एकत्र शिट्या वाजवायला सुरुवात केली. हे ऐकून प्रिया दचकली. दचकून तिने राजकडे पाहिलं. तोही काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. मग प्रिया पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, सासूबाई, तो मी पतंग कापला ना म्हणून. राजेश्वरीजी, मग काय म्हणून गळ्यात पडायचं? प्रियाला वाटलं राजेश्वरीजी रागावले आहेत म्हणून ती थोडी घाबरली. हो, तर त्यात काय प्रॉब्लेम आहे विचार ना, राजने प्रियाला म्हटलं. प्रश्न मी तुला करते तर याला का त्रास होतोय ते विचार ना याला, राजेश्वरीजी प्रियाकडे पाहत म्हणाल्या. बोल ना, मी नवरा आहे म्हणून उत्तर देऊ शकतो, राज म्हणाला. तू म्हण ना, मी सासूबाई आहे म्हणून प्रश्न विचारू शकते, राजेश्वरीजी म्हणाल्या. हे सगळं ऐकून प्रियाने मागे वळून सगळ्यांकडे पाहिलं. सगळे तिचं उत्तर ऐकण्यासाठी वाट पाहत होते. ती परत पुढे वळली तर राज आणि राजेश्वरीजी दोघेही तिला पाहत होते. प्रिया आता पूर्णपणे वळली आणि म्हणाली, मी पतंग का कापला? हे ऐकल्यावर सगळ्यांनाच हसू आवरता आलं नाही. अगदी रमणलाही आपल्या बहिणीच्या बोलण्यावर हसू आलं. राज तर बाजूला जाऊन उभा राहिला. बेचारा प्रत्येक वेळी जखमीच व्हायचा प्रियाच्या बोलण्याने. सगळ्यांना सांग की थोड्या वेळात येतो आम्ही, असं म्हणत राज प्रियाकडे पाहत होता. तेवढ्यात मागच्या छतावरून पतंग उडवण्याचा मांजा येऊन प्रियाच्या कानाला हलकासा लागला आणि तिच्या कानातून रक्त यायला लागलं. प्रिया वेदनेने ओरडली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. काय झालं, असं म्हणत राजने जेव्हा प्रियाच्या कानातून रक्त येताना पाहिलं तेव्हा त्याने पटकन आपला रुमाल तिच्या कानाला लावला. प्रियाने तो रुमाल घट्ट धरून ठेवला. सगळे घाबरले, पण राज त्या माणसाला शिव्या देत पुढे गेला आणि आपल्या छतावरून थेट त्याच्या छतावर उडी मारली. सोबत रमणही गेला. आंधळा आहेस का रे साल्या, 2 डोळे आहेत की फक्त चिकटवून ठेवलेत, असं म्हणताच राज छतावर उतरला. तो माणूस घाबरून मागे सरकू लागला. त्याच्या छतावर तो एकटाच होता. सॉरी भाऊ, चुकून झालं, तो घाबरून म्हणाला. चूक? तुझ्या चुकीमुळे माझ्या बहिणीचं रक्त वाहतंय आणि तू म्हणतोस चूक झाली, असं म्हणत रमण आणि राज दोघांनी मिळून त्याला पकडलं. राज आणि रमण त्या माणसावर हावी होण्याआधीच आदित्य आणि रुद्र तिथे पोहोचले आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. आदित्यने रमणला कसंबसं शांत केलं, पण रुद्र आणि राजमध्ये मात्र जोरदार वाद सुरू झाला होता. राज, चल इथून, रुद्र म्हणाला. दादा, आता नाही, माझं डोकं फिरवू नको, राज रागाने म्हणाला. अरे जास्त करू नको, सांगितलं ना, चल इथून, रुद्रने त्याचा हात पकडत म्हटलं. दुसऱ्या बाजूने बाकी सगळेही राजला शांत राहून गोष्ट सोडून द्यायला सांगत होते. प्रियाला प्रीती आणि गीता खाली यायला सांगत होत्या, पण ती मानली नाही. ती छतावरूनच ओरडली, राज प्लीज प्लीज परत या ना, मला काही झालेलं नाही, मी ठीक आहे. राज खूपच रागात होता, पण प्रियाकडे पाहताच त्याला आठवलं तिला दुखापत झाली आहे आणि तिच्या जखमेपेक्षा मोठी गोष्ट त्याच्यासाठी दुसरी नव्हती. तो प्रियाजवळ आला. त्या माणसाला अजून 2-4 शिव्या दिल्या आणि प्रियाला खाली घेऊन आला. बाकी सगळे सोबत आले. प्रियाची आई तिच्याजवळ बसली होती. ती खूप चिंतेत होती. सगळेच आता प्रियाच्या खोलीत आले होते. बस, मी औषध लावतो, असं म्हणत राजने प्रियाला पलंगावर बसवलं. प्रिया शांतपणे बसली. राज औषध घेऊन आला आणि म्हणाला, रुमाल काढ.
राजच्या पांढऱ्या रुमालावर रक्त लागलेलं होतं. ते पाहून राजच्या मनात जळफाट झाला. त्याला वाटलं त्या माणसाच्या हाडाहाडांची भुकटी करावी. तो सावधपणे औषध लावू लागला. राज, दुखतंय, प्रिया वेदनेने म्हणाली. थोडा वेळ लागेल, मग ठीक होईल, तो शांत आवाजात म्हणाला. नका, हात लावू नका, दुखतंय, प्रिया थरथरत्या आवाजात म्हणाली. गप्प बस, अजिबात औषध न लावल्यास तू कशी बरी होशील, राज थोड्या कठोर स्वरात म्हणाला. राजजी, तिला दुखतंय बहुतेक, मी लावू का, प्रियाच्या आईने हलक्या आवाजात विचारलं. हे ऐकून राजला वाईट वाटलं. जणू तो मुद्दाम प्रियाला त्रास देतोय असं त्याला जाणवलं. हो, राज, प्रियाच्या आईला करू दे, रामजी म्हणाले. राजने काही न बोलता औषध प्रियाच्या आईकडे दिलं आणि बाजूला जाऊन उभा राहिला. प्रियाची आई औषध लावत म्हणाली. लावलंय औषध, आता ठीक होईल, काळजी करू नकोस, दुखतंय अजूनही, प्रियाने हळू आवाजात सांगितलं. रमण तिच्याजवळ गेला आणि तिचा हात धरून म्हणाला. ठीक होईल लगेच. मग एकामागून एक सगळे प्रियाभोवती उभे राहिले, तिची चौकशी करत, तिची काळजी घेत. आणि कोपऱ्यात फक्त राज एकटाच उभा राहिला. तो क्षण त्याच्यासाठी फार वेदनादायक होता, कारण त्याला असं वाटू लागलं की प्रियाचे आई वडील आता त्याला वाईट माणूस समजू लागले आहेत, की तो प्रियाला त्रास देतो, तिचं दुःख वाढवतो. त्यात वरून त्यांनी त्याच्या हातातून औषधही घेतलं आणि प्रिया शांत राहिली, काहीच बोलली नाही. हे सगळं विचार करत राजच्या मनात वेदना दाटून आल्या. हे सगळं विचार करून राजचं डोकंच दुखू लागलं, म्हणून तो खोलीबाहेर निघून गेला. थोड्याच वेळात बाकी सगळेही खोलीबाहेर गेले. फक्त रमण आणि प्रियाचे आई वडील तिच्यासोबत राहिले. दुखतंय का गं बाळा, प्रियाचे वडील तिच्या शेजारी बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. थोडं थोडं, प्रिया हलक्या आवाजात म्हणाली. बरं झालं जास्त नाही कापलं, नाहीतर तो माणूस वाचला नसता, रमण रागाने म्हणाला. गप्प बस, सणाचा दिवस आहे आणि तेही चुकून झालंय, मुद्दाम केलं नव्हतं त्यानं. मग तो आणि राजजी भांडायला का गेलात, आणि राजजी कोणाचं ऐकतात का, एवढा राग का येतो त्यांना, प्रियाची आई त्रस्त स्वरात म्हणाली. कारण मला दुखापत झाली होती मम्मी, म्हणून, तुम्ही त्यांच्यावर रागावू नका प्लीज, प्रियाने आईकडे पाहत हळू आवाजात सांगितलं. थोड्या वेळ बोलून प्रियाचे आई वडील निघून गेले. जाता जाता रमणला प्रीतीशी बोलायचं होतं, पण सगळेच तिथे असल्यामुळे त्याला वेळ मिळाला नाही. रात्रीच्या वेळी राज बागेत बसलेला होता आणि प्रिया त्याला आत येऊन जेवायला बोलावत होती. चला ना, जेवून घ्या, प्रियाने मऊ आवाजात म्हटलं. आत्ताच सांगितलं ना मला भूक नाही, राज थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाला. एवढा वेळ झाला तरी भूक लागलीच असेल ना, नाही लागली, का नाही लागली, नाही लागली म्हणजे नाही लागली, तुला दुखापत झाली आहे म्हणून तू जेवून घे आणि जाऊन विश्रांती घे. काय झालं, एवढे रागात का आहात, प्रियाने विचारलं. मी तर नेहमीच असाच असतो, तूच म्हणतेस ना नेहमी, मग यात नवीन काय आहे, राज चिडून म्हणाला. पण आता एवढे रागात का आहात तुम्ही, प्रियाने हळू आवाजात विचारलं. कळून काय करशील आणि माझ्याजवळ का उभी आहेस, माझ्याजवळ राहिलीस तर तुलाच त्रास होईल, राजने प्रियाकडे पाहत थंड स्वरात म्हटलं. प्रिया त्याचं बोलणं ऐकून थक्क झाली. हे काय बोलताय तुम्ही, अगदी बरोबर बोलतोय, जे बोलतोय ते, असं म्हणत राजने खुर्चीला डोकं टेकून डोळे मिटले. माझी काय चूक आहे आता, की तुम्ही माझ्याशी असं वागताय, प्रियाचा आवाज थरथरला. तुझी काही चूक नाही, चूक माझीच आहे, मी एक वाईट माणूस आहे सगळ्यांच्या नजरेत, वाईट आणि उरलेली कसर तू पूर्ण केलीस, बदनाम करून टाकलंय मला तुझ्या आईवडिलांसमोर, सांगितलं ना त्यांना माहेरी गेल्यावर की मी तुला किती त्रास देतो, म्हणूनच तर आता माझ्या हातातून औषध लावणंही त्यांना सहन झालं नाही, राज उठत रागाने म्हणाला. काय, तुम्ही त्या गोष्टीसाठी नाराज आहात, प्रिया थक्क होऊन म्हणाली. हो, खूप छोटी गोष्ट आहे ना ही, एवढ्यात काय एवढं वाईट वाटायचं, राज नाराज स्वरात हसत म्हणाला. राज, मला खरंच माहीत नव्हतं की तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलंय, मी तर, प्रिया म्हणाली. मी तर बाकी सगळ्यात बिझी होती हो ना, राजने उपरोधाने म्हटलं. नाही राज, असं नाही आहे, तुम्ही नेहमी मला चुकीचं समजता, प्रिया भाऊक होत म्हणाली. अरे मीच चुकीचं आहे प्रिया, बाकी कुणी नाही, तू काळजी नको करूस, असं म्हणत राजने प्रियाच्या गालावर हात ठेवला. पण त्याच्या शब्दात जखमेच्या वेदना दडलेल्या होत्या.
असं काय एवढा गैरसमज मनात ठेवला आहे तुम्ही? प्रियाने डोळ्यात पाणी येत विचारलं. काय करू, चुकीचा माणूस तर गैरसमजच पाळतो ना, राज शांत पण तुटलेल्या आवाजात म्हणाला. सगळं केलं मी तुझ्यासाठी प्रिया, तुझ्यासाठी सगळ्यांशी भांडलो, पण तूच मला तुझ्या घरात बदनाम करून टाकलंस. आता तुझे आई वडील मला शिकवतात, आधी पतंग उडवताना तुझा भाऊ, मग औषध लावताना तुझी आई. साला, माझी इज्जत तर अक्षरशः लिलावाला गेली. राजचं मन पूर्णपणे दुखावलेलं होतं. राज स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून हसत म्हणाला. ठीक आहे, तुम्ही सगळं ठरवूनच घेतलंय तर मी काय बोलणार, प्रिया रडत म्हणाली. बस झालं ना, ओतलंच सगळं मनातलं या अश्रूंमधून. पण माझं काय? राहू दे, वेळेसोबत माणूस बदलतोच, तूही बदललीस, काय फरक पडतोय त्यात, राज थकलेल्या हळूवार स्वरात म्हणाला. मग परत का आणलं मला? तसंच राहू दिलं असतं तर तुम्हालाही एवढा त्रास झाला नसता, प्रिया रडत म्हणाली. पण तिच्या आवाजात नाराजीही होती. विचार केला होता हो की जेव्हा यायचं वाटेल तेव्हा येशील, पण काय आहे ना या छातीत जे धडधडतं ना, ते मला माझ्या नियमावर टिकू देत नाही. साला, माझं नाहीही हो बनवून टाकतं. हे मन हवं नको करत करत पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन येतं जिथून पळायचं असतं. मजबूर आहे मी या दिलाच्या हातात. माझं मेंदूही यानं हरवलंय. कुणाची अशी सवय लागली की माझ्याच सवयींना बदलून टाकलंय. माझा गुन्हेगार आहे माझं हृदय, आणि त्याला शिक्षा दिली तरी शिक्षा मलाच मिळते. राजच्या त्या शब्दांवर प्रिया फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. डोळ्यातून अश्रू गळत होते, पण नजर त्याच्यावर खिळून राहिली. माझं माहीत नाही, पण तू नक्की बदलली आहेस. ज्या प्रियाला मी ओळखतो ती अशी नव्हती. राजचे ओठ थरथरत होते, डोळे भरून येत होते, पण त्याने स्वतःला सांभाळलं आणि तेथून निघून गेला. प्रिया धडकेत खुर्चीवर बसली आणि डोकं जोरात मारत रडू लागली. काही वेळाने ती आत आली आणि पाहिलं की सगळे हॉलमध्येच आहेत, पण राज आणि रुद्र यांच्यात वाद सुरू होता. तुला कुठली गोष्ट समजत का नाही, रुद्र रागाने म्हणाला. सगळ्यांना मला समजावण्याचा शौक आहे, पण मी इथे कोणाचा शौक पूर्ण करायला बसलेलो नाही, राज म्हणाला. बदतमीजी करू नकोस राज, रामजी ओरडले. सीमारेषा असते प्रत्येक गोष्टीची आणि तू प्रत्येक गोष्टीत ती ओलांडतोस. इथे सगळे तुझेच आहेत, कोणते शत्रू नाहीत की तू प्रत्येकाला असं वागवतोस, हे सागरजी म्हणाले. सोडा त्याला समजावणं म्हणजे भिंतीवर डोकं मारण्यासारखं आहे. त्याला आपल्या लोकांची किंमत माहीतच नाही तर ते कसं समजेल, राजेश्वरीजी नाराज होत म्हणाल्या. एकामागोमाग एक सगळेच राजला सुनवत होते. हे सगळं प्रियाला अजिबात आवडलं नाही, पण सगळे तिच्यापेक्षा मोठे असल्याने ती काही बोलू शकली नाही. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्या माणसाकडे एवढ्या रागाने जाण्याची काय गरज होती? चुकून झालं होतं त्याच्याकडून, मुद्दाम नव्हतं केलं त्याने. सणाच्या दिवशी असं भांडतात का? तो माफी मागत होता ना, मग तुला एवढा राग दाखवायची काय गरज होती, रुद्र संतापून म्हणाला. का, तुमच्या बायकोला लागलं नव्हतं म्हणून, राजने ही रागाने प्रत्युत्तर दिलं. हे बोलताच रुद्रने संतापून एक जोरदार चापट मारली राजच्या गालावर. राजने डोळे मिटले, पण काही बोलला नाही. रुद्र, हे काय केलं तुम्ही, हात का उचललात, गीता रागाने रुद्रवर ओरडली. आदित्य, सिया आणि प्रीती घाबरले, तर प्रिया धावतच राजजवळ आली आणि त्याचा हात पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. सागरजी, रामजी आणि राजेश्वरीजी निराशपणे उभे होते. रुद्रने जे केलं ते त्यांनाही योग्य वाटलं नाही, पण राज जे बोलला होता ती गोष्ट त्यांनाही खटकली. राज, चला वर जाऊया प्लीज, प्रिया म्हणाली. तो अजून जमिनीकडे रागाने बघत होता आणि आदित्य रुद्रला शांत करत होता. अरे, जबरदस्ती करवली हात उचलण्यासाठी रे यार, कधीही बोलतो उलटसुलटच बोलतो, शिष्टाचाराचं काही ज्ञानच नाही त्याला, रुद्र रागाने म्हणाला. तर शिष्टाचार असा असायला हवा की अनैतिक माणसाला तोंड द्यायला नको, राजही रागाने म्हणाला. राज, चूप राहा नाहीतर खरंच आज तुला खूप मारीन, रुद्र रागाने म्हणाला. हो, तर हात माझ्याकडे आहेत, राजही रागाने म्हणाला. राज, राजेश्वरीजी जोरात ओरडल्या. हो, चल उचल हात, मार, चल मार, मी पण पाहतो, असे म्हणत रुद्रने एकामागून एक राजला सलग चापटा मारायला सुरुवात केली आणि राज चापटा खात राहिला. तो त्याला रागाने पाहत होता, पण त्याने हात उचलला नाही. मग सगळे मिळून रुद्रला थांबवू लागले. नाही दादा, त्यांना मारू नका, मी तुमची माफी मागते, असं म्हणत प्रिया रुद्रचे पाय धरायला लागली. तेव्हा राजने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढले आणि तिला घुरून पाहत नकारात मान हलवली. मग प्रियाचा हात धरून रुद्रकडे बघून म्हणाला,
मार. रुद्रने स्वतःवर राग आल्यासारखे डोके बडवून घेतलं. त्याला आपल्या वागण्यात पश्चाताप होत होता की त्याने हात कसा उचलला. त्यामुळे प्रियालाही त्याच्या पायात पडावं लागलं. गीताताई, कृपया रुद्रदादाला सांगा की आता त्यांना अजून मारू नये. मी राजच्या वतीने माफी मागते. सासूबाई, बाबा प्लीज. हे बोलत प्रिया जोराने रडू लागली आणि हुंदके देऊ लागली. काही न बोलता राजने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवर हळूवार चोळू लागला. त्यावेळी प्रीती पाणी घेऊन आली. प्रियाचे रडणे थांबण्यास तयारच नव्हते. गप्प हो, मी ठीक आहे. पाणी पाजवण्याचा प्रयत्न करत राज म्हणाला. क क क किती चापटा मारलेत तुम्हाला. व्रण पडली आहेत. प्रिया रडत अडखळत म्हणत होती. शांत हो, आधी इथे ये. राजेश्वरीजी प्रियाला मिठीत घेत म्हणाल्या. सासूबाई, सांगा ना यांना, नको भांडायला, भीती वाटते. प्रियाला अशा रडताना पाहून इतर सगळे सोडा. इतकंच नाही तर राजच्या डोळ्यातही अश्रू आले. रुद्रला खूपच अपराधी वाटू लागले. त्यात प्रियाला जखमही झाली होती. गीताही तिच्याकडे माफी मागू लागली. सॉरी प्रिया, माझ्याकडून चूक झाली. कृपया तू शांत हो, तुझी तब्येत बिघडेल. रुद्रने प्रियाला सांगितलं. नाही दादा, तुम्ही माफी मागू नका. असं म्हणत प्रिया राजेश्वरीजींच्या मिठीत शांत पडली आणि बेशुद्ध झाली. प्रिया. सगळेच घाबरून एकदम ओरडले. सगळेच घाबरले आणि राज तर अक्षरशः वेडा झाला. त्याने प्रियाला आपल्या मिठीत घेतलं आणि सोफ्यावर आडवं झोपवलं. प्रिया, ऐक ना प्रिया, काय झालं प्रिया. राज तिचे हात चोळू लागला, पाय चोळू लागला, पण ती काही उठत नव्हती. आई. राज आपल्या आईकडे बघत म्हणाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पूर्णपणे घाबरला होता. ऐक ना प्रिया, उठ ना. राज तिचा चेहरा वर करून बोलला. काही झालं नाहीये तिला वेड्या, फक्त बेशुद्ध झालीये. थंड पाणी टाक चेहऱ्यावर, शुद्धीवर येईल. राजेश्वरीजींनी राजची अवस्था पाहून त्याला शांत केलं. प्रीती पाणी घेऊन आली आणि राजने थंड पाणी प्रियाच्या चेहऱ्यावर शिंपडलं. मग तिचा चेहरा हलकेच थोपटला. काही क्षणातच प्रिया शुद्धीवर आली आणि शुद्धीवर येताच राजने तिचं डोकं आपल्या छातीशी घट्ट टेकून घेतलं. काय झालं प्रिया, तब्येत बरी नाही वाटते. चल डॉक्टरकडे जाऊया. गीता प्रियाजवळ बसत म्हणाली, जी त्यावेळी राजच्या शेजारी बसली होती. प्रिया गीताला काही बोलली नाही, फक्त नको असं म्हणत मान हलवली. प्रिया, मला माफ कर. मला माहीतच नव्हतं की तुला इतका त्रास होईल. रुद्र अपराधी भावनेने म्हणाला. तुम्ही माफी मागू नका दादा, तुम्ही मोठे आहात आणि हे तुमचेच भाऊ आहेत. मी फक्त घाबरले होते थोडी. प्रिया हळू आवाजात म्हणाली. राज अजूनही पूर्ण शांत झाला नव्हता. प्रिया बेशुद्ध झाल्यानंतर तो आतून खूप घाबरला होता. म्हणूनच काही न बोलता तसाच बसला होता. प्रिया बाळ, एवढं मनावर घेऊ नकोस ग, त्यामुळे तब्येत बिघडते. रामजी काळजीने प्रियाकडे प्रेमानं पाहत म्हणाले. तर प्रियानं फक्त मान हलवून हो असं म्हणाली. काही खाशील का. थांब, प्रीतीला जेवण आणायला पाठवतो. रामजी म्हणाले. नाही बाबा, काही खायचं नाही. मी थोड्या वेळासाठी माझ्या खोलीत जाऊ का. प्रिया हळू आवाजात म्हणाली. हो जा. रामजी म्हणाले. स्वतःला सुधारलास तर बरं होईल. तुझ्यामुळे या लेकराला त्रास सहन करावा लागतो. तुझ्या उद्धट स्वभावाची शिक्षा हिला मिळते. राजेश्वरीजींनी संतापून राजवर राग काढला. सासूबाई, त्यांची चूक. प्रिया, आता तुझी तब्येत बरी नाही म्हणून मी काही बोलत नाही, पण तू मध्ये काही बोलणार नाहीस. किती नवरा करशील. नवऱ्यासारखे काही गुण आहेत यात. याच्यासाठी महत्त्वाचं असतं फक्त याचा राग आणि याचा हट्ट. राजेश्वरीजींच्या या शब्दांवर फक्त प्रियाच नाही तर बाकी सगळेही गप्प झाले आणि राज तर आधीपासूनच खाली पाहत शांत बसला होता. याला कोणत्याही नात्याची कदर नाही. ना आईवडिलांची पर्वा आहे, ना भाऊ बहिणींची, ना बायकोची, ना सासरच्यांची. ज्याच्यासाठी परके आणि आपले यात काहीच फरक नाही. सगळ्यांबद्दल एकच वागणूक, उद्धटपणाची, बेफिकिरीची. लाज तर याला अजिबात नाही स्वतःच्या वागण्यावर. मोठ्या भावाला मोठा भाऊ म्हणून सन्मान देऊ शकत नाही हा. आत्ताच जो निर्लज्जपणा केला तो कोणता भाऊ सहन करेल सांग बरं. राजेश्वरीजी फार रागाने बोलल्या. अगं, मी तर असं समजले होते की एक मुलगा आहे तर एक मुलगी आली की संसार पूर्ण होईल, पण हा आला माझ्या आयुष्यात ज्याला आईची किंमतच कधी कळली नाही. कधी बसून विचारलं नाही, आई कशी आहेस, तब्येत कशी आहे, जेवलीस की नाही. कधी बापाला विचारलं नाही, बाबा काम कसं चाललंय, काही अडचण आहे का, मी काही मदत करू का. कधी भावाशी बसून मन मोकळं बोलला नाही. कधी जुन्या आठवणी काढल्या नाहीत.
अगं आमच्याशी तर परक्यांसारखा वागतो हा, असं बोलता बोलता आज राजेश्वरीताई रडू लागल्या. त्यांना रडताना पाहून सगळेच भावूक झाले. राज अजूनही मान खाली घालून बसला होता, अगदी जणू दगडासारखा निश्चल. या सगळ्या गोष्टी विसरून मी हा विचार केला होता की प्रियासारख्या मुलीशी लग्न केलं तर कदाचित हा थोडा मावाळ बनेल, थोडा तरी बदल येईल याच्या स्वभावात. पण उलट पक्षी हा तर आपल्या बायकोलाच टोमणे मारायला लागला. तू मला बदलू पाहतेस, पण तू मला बदलू शकत नाहीस. मी असाच राहणार. अरे मग राहा असाच. पण मग बायको बदलत असेल तर त्याला का आक्षेप? ती नेहमीच तुझ्या मागे पुढे फिरत राहावी का? तू प्रेम दाखवू नकोस आणि ती मात्र नेहमी प्रेम व्यक्त करत राहावी. तू तिच्यावर ओरडत राहा आणि ती फक्त कान धरून सॉरी म्हणत राहावी. तुझ्या त्या कधी न संपणाऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत राहावी. जेव्हा ती बेशुद्ध होती तेव्हा तुला तिच्यावर प्रेम वाटलं, डोळ्यात पाणी आलं. पण जेव्हा ती शुद्धीवर असते तेव्हा काय? तेव्हा तिला रडवल्याशिवाय तुला पतिधर्म पूर्ण झाल्यासारखं का वाटत नाही? पती म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही तो राज. शेवटी राजेश्वरीताईंनी ते बोलून टाकलं, ज्यामुळे राजला तिथून उठून जावं लागलं. तो पायऱ्या चढत होता. सोप्यावर प्रिया भावूक होऊन बसली होती. एका बाजूला राजेश्वरीताई अजूनही रडत रडत तिचं दुःख व्यक्त करत होत्या. रामजी त्यांना शांत राहायला सांगत होते. प्रीती आणि गीता प्रियाला सांभाळत होत्या. रुद्र डोक्यावर हात ठेवून उभा होता, त्याला सागरजी आधार देत होते. सियाही चिंतित होती आणि आदित्य ध्रुवला गप्प करत होता, जो या सगळ्या वातावरणाने घाबरून रडत होता. सणाचा दिवस एकदम दुःखी शोकमय वातावरणात बदलून गेला होता. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.